काँग्रेस त्यांच्यासोबत राहणार नाही ही मला 100% गॅरंटी आहे. कारण काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम आणि त्यांचं जे आहे देशाचं राजकारण, त्यामुळे त्यांना सगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घ्यावं लागतं. प्रजासत्ताक दिन असो, गणपती महोत्सव असो, अशा महोत्सवामध्ये सुद्धा आपण पाहतो की आतंकवाद किंवा अशा गोष्टी घडत असताना आपण त्याची काळजी घेतो. त्यांनी काही सूचक इशारा दिले असेल तर त्याच्यावर सरकारने चौकशी करून कारवाई करावी. विरोधकांच्या पोटात दुखायची गरज नाही. नमस्कार, मी प्रशांत गोडसे. लेट्सअप मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आमदार संजय गायकवाड आहेत. गायकवाडांची ओळख करून द्यायचं काही गरज नाही, कारण त्यांचे वक्तव्य हे पूर्ण महाराष्ट्रावर गाजत असतात. गायकवाड साहेब, तुम्ही नेहमीच हिंदुत्ववादी विचार आणि कट्टर आपला जो मुद्दा आहे तो स्पष्टपणे मांडत असतात. ही तुमची वेगळी छबी आहे, छबी महाराष्ट्रातली जनता बघत असते. हो, बरोबर. पण आता सर्वात महत्वाचा विषय जो येतोय की आता म्हणजे दोन्ही ज्या शिवसेना आहे, ज्या पद्धतीने एकामेकात वाद सुरू आहे, दुसऱ्या बाजूला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहे. या घटनेकडे कसं पाहता तुम्ही? हे बघा, दोघे एकत्र येतात या गोष्टीला खूप उशीर झाला आहे. पहिली गोष्ट, मुळात तर उद्धव साहेबांनी राज्यसभेला घराबाहेर काढायलाच नको होतं. कारण त्यांच्यापेक्षाही त्यांचं शिवसेनेमध्ये योगदान मोठं होतं. त्याच्यामुळे त्यांना बाहेर काढून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. आणि आता या जो मराठीचा विषय जी जो काढला, या विषयावर सर्वपक्षीय मराठी माणसांचा एक विजयी मेळावा याचं त्याने आयोजन केलेलं आहे. आणि भविष्यात सुद्धा दोघे मिळून एकत्र जर महापालिका लढले तर मला वाटतं आता फार काळ काही त्याचा परिणाम होणार नाही. आणि हे जर दोघं एकत्र आले तर कदाचित त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस हा त्यांना सोडून जाण्याची शक्यता जास्त आहे. तुम्हाला असं वाटतं का मग महापालिकेमध्ये जर दोघं भाऊ एकत्र आले तर महायुतीला त्याचा कोणताही फरक पडणार नाही महापालिकेच्या निवडणुकीमध्ये? हा, पण दुसऱ्या बाजूला काँग्रेस त्यांना सोडू शकते, याची तुम्हाला गॅरंटी? काँग्रेस त्यांच्यासोबत राहणार नाही ही मला 100% गॅरंटी आहे. कारण काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम आणि त्यांचं जे आहे देशाचं राजकारण, त्यामुळे त्यांना सगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घ्यावं लागतं. ते हिंदी भाषिकचा द्वेष करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना सोडावं लागेल. हा, कारण की जर विचारलं गेलं आता जे ते उत्सव मेळावा जो घेणार आहे त्यामध्ये काँग्रेस थोडी सावध भूमिका घेते, जायचं का नाही यामुळे ते काँग्रेसवर शक्यता शंका उपस्थित केली जाते. हा, दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्याच पक्षाचे आमदार मनीषा कायंदे यांनी काल सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केलाय की नक्षलवाद, अर्बन नक्षलवाद हा वारीमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यावरून आज विरोधकांनी थेट सभागृहाच्या बाहेर आंदोलन केले, अशा पद्धतीने वारीला बदनाम केलं जातं असा ते आरोप करताय. हे बघा, वारकरी आणि आषाढी हा महाराष्ट्राचा महोत्सव आहे. देशातून वारकरी त्याच्यामध्ये सहभागी होतात, आपल्या पंढरीच्या चरणी विलीन होण्याकरता जातात. आणि अशा एखाद्या घटनेमध्ये काही दुर्घटना किंवा काही विघ्न संतोषी कृती होऊ नये म्हणून एखाद्या आमदाराने जबाबदारी जर असं विधान केलं असेल तर त्याला विरोधाच्या भूमिकेने पाळण्याची आवश्यकता नाही आहे. प्रजासत्ताक दिन असो, गणपती महोत्सव असो, अशा महोत्सवामध्ये सुद्धा आपण पाहतो की आतंकवाद किंवा अशा गोष्टी घडत असताना आपण त्याची काळजी घेतो. त्यांनी काही सूचक इशारा दिले असेल तर त्याच्यावर सरकारने चौकशी करून कारवाई करावी. विरोधकांच्या पोटात दुखायची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना त्यांच्या म्हणजे स्वकीयाच्या मोबाईलवरती मेसेज आला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. कारण असं बोललं जात आहे की त्यांनी हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. काही कार्यक्रम त्यांनी नगर जिल्ह्यात घेतले होते, म्हणजे अहिल्यानगरमध्ये घेतले होते. बघा, हिंदुत्वाचं काम करणाऱ्याला सदैव अशा प्रकारे धमक्या येतात. आम्ही पण करायचो, आम्हाला पण धमक्या यायचं, पण कुठला आमदार अशा धमक्यांना भीक घालत नाही. अशा पोस्टर धमक्यांना ना संग्राम पाटील घाबरणार ना आम्ही घाबरत. भाऊ, असं देखील एक माहिती समोर येते की आपल्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिलेले जे बेताल म्हणजे एकदम बिनधास्त वक्तव्य करतात किंवा महायुतीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात अशा प्रकारचे वक्तव्य करून अशा सूचना त्यांच्याकडनं देण्यात आल्या असे माहिती समोर येते. त्या संदर्भात त्यांनी भरत शेठ गोगोल जे मंत्री आहेत, त्यांना देखील समज दिली असं समोर येत आहे. कॉमन सगळ्यांनाच त्याने समज दिली आहे, सूचना केलेल्या आहेत की एखाद्या अशा वक्तव्यामुळे पक्षाची हानी होईल, पक्ष मागे येईल किंवा बदनाम होईल, असं कृत्य कोणीच करू नये. आणि एक पक्षाचा प्रमुख म्हणून ही समजता द्यावंच लागते. एक शेवटचा प्रश्न घेऊन मी संपवतो. रोहित पवारांनी महायुतीतले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जॅकेट मंत्री म्हणून त्यांना संबोधलं आहे. बाकी मंत्री जॅकेट घालत नाही का? मग सगळे जवळपास बहुतांश मंत्री जॅकेटच घालतात, मग त्यांना काय म्हणणार? तेव्हा तुम्ही त्यांना काय उत्तर रोहित पवारांना तुम्ही उत्तर काय देणार? अरे बाबा, एकटे एकटे कोकाटे साहेबच जॅकेट घालत नाही तर मंत्रालयामध्ये अर्ध्या अधिक मंत्री जॅकेट घालतात. मग तुम्ही त्यांना त्या सगळ्यांना जॅकेट मंत्री म्हणणार का? ओके, धन्यवाद. हे होते संजय गायकवाड. त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे की
मी ज्या पद्धतीने हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जातो, जो कोणी हिंदुत्वासाठी लढत असेल, बोलत असेल, त्यांना अशा प्रकारच्या पोचट धमक्या येत असतात आणि त्या धमक्यांना कोणताही आमदार कशाही प्रकारे कोणत्याही प्रकारे भीक घालत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.